यम घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 3m घन हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही, आहे किंवा नाही ते ठरवा. पहा इकडे, येथे घन आहे, येथे घन आहे, वर्ग आहे. आता वरवर पाहता आपल्या वाटेल की घन आहे म्हणजे हे वर्ग समीकरण नाही असं वाटेल, पण याला अगोदर सोपे रूप द्यायचं असतं. मग घन 2 आहे. पहा मग यम घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 3mचा घन. आता काय होणार, हा 3m घन अधिक आहे, इकडे आल्यावर वजा करायचा. मग यम घन वजा 3m वर्ग अधिक 3mचा घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0. पहा हा जो अधिक 3m घन इकडे आल्यावर वजा केला, हे खाली आहे तसे आले. आता पहा बरे, येथे अंक नामी किती असतो, 1 असतो. कोणत्याही पदाला सहगुणक नसेल तो सहगुणक 1 असतो. मग 1mचा घन आणि हा 3mचा घन आहे, येथे चिन्हच नाही ते अधिक समजायचं. मग अधिक 1 आणि वजा 3 वेगवेगळे चिन्ह, त्यांचे वजाबाकी होणार. वजा 2mचा घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0. सुरुवातीला चिन्ह वजा नको असतं म्हणून सगळी चिन्ह बदलायची. 2mचा घन वजा 3m वर्ग अधिक 2 बरोबर 0. चिन्ह सर्वांची बदलायची. वजाचा अधिक, अधिकचा वजा, वजाचा अधिक. आता पहा, सर्वात मोठा घातांक किती आहे, 3 आहे. मग असं म्हणायचं, चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही, वर्ग समीकरण नाही. चलाचा सर्वात मोठा घातांक किती पाहिजे होता, 2 पाहिजे होता, तरच ते वर्ग समीकरण असतं.